तो आज देखिए आज की बात बस इतनी है अरविंद जी कि आज आपने जो विप बजाया है, विप दिया है सबको, हम इंतज़ार करेंगे। हाँ, और तुरंत एक्शन शुरू होगी। काय करायचं ज्यांनी व्हीप बजावलेला आहे अरविंद सावंतजी ते आपल्याला सांगतील। पहिली गोष्ट अशी आहे की व्हीप बजावला त्याचा अर्थ माननीय संजय राऊत साहेबांनी आत्ताही सुरुवात सांगितलं, अतिशय गंभीर गोष्ट आहे ती। त्याला अनुपस्थित राहिल्यानंतर काय कारवाई करायची ही कायदेशीर कारवाई करावी लागते। मी पक्षप्रमुख नाही, मी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या, शिवसेनेचा आदरणीय उद्धवजींचा पक्षप्रमुखांचा कार्यकर्ता, त्या नात्याने त्यांनी मला दिलेल्या अधिकाराचा वापर करून मी व्हीप बजावलेला आहे। तो व्हीप बजावला तर त्यांनी त्याची प्रतारणा केली तर माननीय पक्षप्रमुखांची आम्ही चर्चा करून यावरची पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल। त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय, यांनी विचारल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ द्या। आता कसं आहे, मी तुम्हाला दाखला द्यावा लागेल, सॉरी सर, नाही बोला, दाखला द्यावा लागेल की राज्यसभेमध्ये शरद यादव हे राज्यसभेचे सदस्य होते, ते त्यांच्या पक्षाला सोडून थेट गेलेही नव्हते, परंतु त्यांनी दुसऱ्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं आणि म्हणून त्यांच्या पक्षानं राज्यसभेच्या चेअरमनना पत्र दिलं की यांनी पक्षाशी प्रतारणा केलेली आहे, त्यामुळे यांचं सदस्यत्व रद्द करावं। आणि तसं तत्कालीन चेअरमन व्यंकय्या नायडूंनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं। हा आपल्याकडे दाखला एवढंच या निमित्ताने सांगतो। तुम्ही आचार्य दादा धर्माधिकारी आणि बाळासाहेब ठाकरे यांची दोन विधानं सांगितलेली आहे, तुम्ही असं म्हणतात की पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते, हे आचार्य धर्माधिकारींचं वाक्य तुम्ही कोट केलंय, आणि बाळासाहेबांचं एक वाक्य आहे ज्यात सध्याचं राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते त्या अधिक प्रामाणिक असतात असं तुम्ही म्हटलंय। त्यात तुम्ही असंही म्हणतात की महाराष्ट्र अशा राज्याचा गोलपिठा बनवलेला आहे आणि इतिहास भाजपला कधीही माफ करणार नाही। सध्याच्या राजकारणाची शाहिरांची बघा, महाराष्ट्राचा गोलपिठा झाला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे। देशाच्या राजकारणाचा गोलपिठा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे। आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात आणि पैशाची प्रलोभनं दाखवल्यावरती ताबडतोब जो पेजेला दहील त्याच्या शेजेवर जातात। हां, ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा गोलपिठा झालेला आहे आणि ते करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे। बघा, दलाल खूप निर्माण होतात, जे आता शिंदे गटाचे आहेत हे दलाल आहेत सगळे गोलपिठातले, हे सगळे हे सगळे गोलपिठातले दलाल आहेत आणि हे दलाल निर्माण करण्याचं काम भाजपने करून महाराष्ट्राचा आणि देशाच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासलेला आहे। आता तुम्हाला पुढलं सांगतो, आत्ताच उद्धवजींशी चर्चा झाली आणि माननीय शरद पवार साहेबांचाही दूरध्वनी आला होता। आमचं असं म्हणणं आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे। पवार साहेब म्हटले, मी स्वतः अशा जाहीर सभा घ्यायला त्या भागात जाईन तुमच्याबरोबर। कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही आणि त्याला धडा शिकवायचा। शिवसेना आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा असेल। एक मिनिट, साहेबांनी आता जो उल्लेख केला आणि तुम्ही त्यांच्या ट्विटचा उल्लेख केला, त्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य तुम्ही सांगितलेलं आहे, त्याच्यावर एक कविता पण आहे शाहिरांची, आता 4 ओळी त्या पूर्ण येत नाहीत मला, ती सत्तेची रखेली असं ती कविता आहे, यांची शाहिरांचं आहे ते पूर्ण। पण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पण जाहीरपणे सांगितलं होतं ना, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडदवा,
कायदेशीर परवा करायची नाही पण त्याला रस्त्यात तोड द्यावा, हा सुद्धा बाळासाहेबांचा विचार. बाळासाहेबांचा विचार म्हणतात, त्यांच्यासाठी हा बाळासाहेबांचा विचार आठवण करून देतो. म्हणजे यावेळेस जर खासदार फुटले तर हा आदेश आहे बाळासाहेबांचा. जे खासदार फुटले तर सावंत साहेब, सावंत साहेब, सावंत साहेब, सावंत साहेब,